सलामीची जोडी महेंद्र आणि मेघन, त्याच्या विपक्षामध्ये चिराग. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवर मात्र अकाउंट ओपनिंग झाले, श्री गणेशा झालाय. असं विशाल सावंत यांच्याकडनं चेंडू स्टॉप केला गेलाय. अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण, आणि या क्षेत्ररक्षणाच्या मागे सराव होता. सराव कुठे होतो तर मॉर्निंग क्रिकेट क्लब सकाळच्या सत्रामध्ये जो इथे सराव होतो ते मात्र कुठेतरी कामी पडतंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली जाते. धावचीतला संधी असेल, कुठल्याही प्रकारे धाव घेतली जात नाहीये. मात्र दरम्यान दोन्ही एंडवर विकेटचं पतन होण्याची नामी संधी मात्र दवडली गेली आहे. डॉट डिलिव्हरी निर्धाव. 2 चेंडूंची समाप्ती झाली. चिराग गोतारने मात्र एक कलात्मक गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल, सज्ज असेल चिराग गोतारने. चिराग टू मेघन, एक रफ अँड टफ फाईट. यावेळेस मात्र अगदी यष्टींच्या समोर पकडला गेलाय. घुटनाट एक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपच्या समोर अगदी पकडले गेले. आपण सावली क्रिएशन युट्यूब लाईव्हच्या मार्फत आपण बघू शकाल. घुटनाट एक फटका सजवण्याचा प्रयत्न असताना मात्र फुलटॉस मिस केला. अगदी सुवर्ण संधी होती, संधीचं सोनं झालं नाहीये. पहिल्या विकेटचा पतन झालंय. मेघन पाटील यांना मात्र जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. त्यानंतर नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन श्रीकांत पाटील, 40+ क्रिकेटर. अगदी या मैदानाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी. त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी सागर पाटील, सागर ठाकरे यांच्याकडनं 500 रुपयांचं प्राइज घोषित केलं जात आहे. षटकार हॅट्रिक बघायला मिळेल का? बक्षिसांची खैरात केली जाते. अगदी साई ऑटोमोबाईल्स संघाकडनं जर बघायला गेलं तर सागर ठाकरे यांच्याकडनं जरूर विकेटचं पतन झालंय. चिराग गोतारने मात्र जर बघायला गेलं तर तेवढीच नाविन्यपूर्ण गोलंदाजी करत असताना या षटकात अजूनही मोठा फटका कन्वर्ट करू दिला नाहीये. यावेळेस पुनश्च एकदा झेलला संधी होते. राजेश वलटे याच्याकडनं मात्र झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नात 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या श्रीकांत पाटील यांच्या मार्फत. एक जरूर टॉपेज घेऊन मात्र चेंडू उंच उडला होता. झेलला संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. जीवदान मिळते श्रीकांत पाटील याला आता, आणि हे जीवदान किती महागडे ठरेल, किती धावा उभारल्या जातील ते मात्र नक्कीच एक बघण्यायोग्य असेल. पुनश्च एकदा गोलंदाज चिराग गोतारने सज्ज असेल. पुनश्च एकदा षटक क्रमांक 1 चिराग सज्ज. वॉट बॉलिंग, सुरेख चेंडू हाताळला गेलाय. दरम्यान एक धाव पूर्ण. भूपेंद्र भोईर मात्र चेंडू पर्यंत अगदी पोहोचतायत. एकापेक्षा जास्त धाव मात्र या ठिकाणी आतापर्यंत घेतली गेली नाहीये, आणि एकाही धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 1 मेंडेटरी पॉवर प्ले सुरू असताना मात्र जर बघायला गेले तर एकही मोठा फटका कन्वर्ट करू दिला नाही. एक लाजवाब गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजीच्या मार्फत बघायला मिळते तो चिराग गोतारने. यावेळेस तेवढाच सुरेख फटका होता आणि खराब पैकी चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड सुपर फास्ट. 1+4 5. अगदी राजेश वलटे यांच्याकडनं मात्र फेकी केली गेली. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरनं. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य अगदी या सकाळ सत्रामध्ये मात्र सराव सुरू असताना यावेळेस मात्र चुकी झाली आणि एक 5 धावा मिळतात का पंच? असं 5 धावा जरूर मिळतील. अगदी शेवटच्या चेंडूवर 5 धावांनंतर मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. अजूनही जर बघायला गेलं तर
4 षटकांचा खेळ बाकी. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. एक चांगली अफलातून अनुभव संपन्न गोलंदाज चिराग गोतारणे याच्याकडनं गोलंदाजी बघायला मिळाली. 9 धावांची लयलूट होत असताना षटक क्रमांक 2 मात्र बघायला गेले तर नवीन गोलंदाज रोहित ठाकरे इन ऍक्शन आपण पाहू शकाल. या सामन्याला मात्र कुठेतरी विलंब होतोय, अतिरिक्त वेळ दवडला जातोय. अजूनही आपले तसं चेंडू हाताळायचा आहे. पहिला चेंडू घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल रोहित. स्टेप आउटवर फटका सजवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राजेश वलटे. आता मात्र नाहीये, यावेळेस मात्र अगदी जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. महेंद्र याची विकेट मिळते. तंबूच्या आसऱ्याला महेंद्र याची विकेट मिळते. आता मात्र दोन्ही सलामवीर अगदी तंबूच्या आसऱ्याला दाखल झालेत, मेघन आणि महेंद्र. पहिला चेंडू मात्र रोहित याच्या मार्फत हाताळला गेला होता. क्रॉस बॅटेड एक आडव्या फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड फटका सजवण्याचा प्रयत्न असताना टॉपेज लागून मात्र चेंडू अगदी कव्हर क्षेत्रामध्ये उंच गगन भरारी घेत गेला होता. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली नाही, झेल पकडला गेला. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन. नवीन फलंदाज अगदी गांधरे गावचा खेळाडू आकाश. आकाशच्या विकवक्षामध्ये जर बघायला गेलं तर रोहित आणि आकाश जे अनुमान गांधरे संघाकडनं खेळत असताना एकाच गावातील 2 खेळाडू अगदी एकमेकांचे धागेदोरे दोघांना जरूर माहित असतील. आता मात्र कोणाचा विजय ठरेल या मैदानामध्ये, कोण वरचढ ठरेल, कोण कोणावर राज्य करेल, कोण कोणावर प्रतिस्पर्धी. अगदी मोठा फटका सजवला जाईल की विकेटचं पतन करण्याचा प्रयत्न असेल. अलॉंग दी कार्पेट एक चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मात्र अगदी आपल्या स्क्रीज मध्ये दाखल झालेत का तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातो. नो मीटिंग्स. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, पंच आपला निर्णय कळवतील. एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव कंप्लीट केली गेली त्या ठिकाणी. एकंदरीत जर बघायला गेलं तर धाव संख्या 9 असताना या चेंडू मात्र हाताळला गेलाय. या चेंडूवर एक धाव मिळेल की विकेटचं पतन होईल. डिसिजन पेंडिंग. सेफ आहे. एक धाव जरूर मिळेल. धाव संख्या 10. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक, धाव संख्या 10. यावेळेस एक देखना फटका अगदी चिराग गोतारणे पर्यंत चेंडू पोहोचेल. आता मात्र अगदी मिसकम्युनिकेशन, ताळमेळचा अभाव. आता मात्र श्रीकांत यांना जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन.
सोबतीला अगदी बघायला गेलं तर आकाश आकाश आणि आता त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाज असेल रोहित, एका गावचे खेळाडू. आता मात्र एक द्वंद्व युद्ध बघायला मिळेल, कोण वरचढ ठरेल. फुल टॉस, झेलला संधी. राजेश शिवलटे यावेळेस मात्र करणार नाहीये चुकी. आणि आकाश आणि रोहित यांच्या युद्धामध्ये मात्र रोहित वरचढ ठरतोय, सरशी ठरते. विकेटचं पतन झालंय. आता मात्र आकाश याला तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात विकेटचं पतन झाल्यानंतर आता मात्र अगदी झेल पकडला गेलाय. काबिले तारीफ एफर्ट्स बघायला मिळालेत राजेश शिवलटे यांच्याकडनं. असं क्षेत्ररक्षण बॅट मधनं शॉट ऑफ द डे आज बघायला मिळालाय. स्विच हिट, अगदी खेळाडू कक्षाला सलामी देणारा एक उत्तुंग असा स्विच हिटचा फटका त्याच्या बॅट मधनं बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन की डीप मिड विकेट, कुठला क्षेत्र म्हणायचं त्याला, त्या क्षेत्रामध्ये मात्र अगदी त्यांनी या फटका सजवला गेलाय. एकंदरीत जर बघायला गेली तर आतापर्यंत षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना 4 चेंडूंचा समाप्ती झाल्या. 4 बाद धावसंख्या 11. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, मात्र अलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट फटका खेळला गेलाय, रिस्क घेतली नाहीये. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकेरी धावेवर मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. असं पुन्हा एकदा नो साठी मात्र रिव्ह्यू घेतला जातो, हाईट नो. अगदी पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अगदी डिसिजन आमच्या समोर लगेच येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित सज्ज होत असताना अजिंक्य मोकाशी इन ऍक्शन आपण पाहू शकाल. लोअर फुल टॉस, 1 धाव मिळेल. महत्वाची गोष्ट असेल दुसरीचा प्रयत्न होईल काय, होय दुसरीचा प्रयत्न देखील होतोय आणि 2 धावा पूर्ण. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर 2 प्रगती पथावर असताना षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. लगेच पुढील गोलंदाज सागर, त्याच्याकडे चेंडू सुपूर्द करून लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अतिरिक्त वेळ दवडला जातो, अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत 4:30 वाजून गेले आहेत. प्लीज बी फास्ट. 4:30 वाजून गेले, 4:35 वेळ झाली आहे. अजूनही आपल्याला 2 इनिंग प्लस 2 सामने प्लस 1 इनिंग आणखी खेळवायची आहे. धावसंख्या मात्र 14. सागर भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पुन्हा एकदा जर आपण बघूया उद्यात सामन्याच्या दिशेने विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा थरार. आणि या थरारामध्ये जर बघायला गेलं तर आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस, 3ऱ्या गटातील सामने खेळवले जातात. आणि त्या सामन्यांमध्ये एकंदरीत बघायला गेले तर वियान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटोविस 1 धाव कंप्लीट केली जाते. यस, एकेरी धावेने जर बघायला गेले तर स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. तदनंतर मुख्य मंचावर सन्माननीय मान्यवर परशुरामजी गोतारणे गुरुजी यांचं इथे आगमन झालंय, शुभागमन झालंय. कुणबी क्रिकेट लीग 2026.
तसेच त्यांच्या समवेत सुरेशजी गोतारणे हे देखील दाखल झालेत, त्यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांना देखील कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. अगदी जर बघायला गेले तर सुरेशजी गोतारणे यांचं इथे शुभ आगमन झालंय. निवृत्त मुख्याध्यापक देवगाव हायस्कूल, अगदी त्यांनी देवगाव आश्रमशाळा अत्यंत प्रदीर्घ सेवेनंतर मात्र सेवानिवृत्त झाले. ते देखील ते क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मात्र दाखल झालेत. कुणबी क्रिकेट लीग विक्रमगड वाडा तालुका मर्यादित कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा थरार. नेक्स्ट बॅटर निकेतन. वॉट बॉल, दर्जेदार चेंडू हाताळला गेला होता. अगदी खोलवर टप्प्यात यष्टीचा वेध घेण्यासाठी मात्र हा चेंडू जेव्हा हातामधून निघाला होता, अगदी फुलर यॉर्कर लेनचा चेंडू झाला होता. त्याला मात्र अगदी कव्हरच्या दिशेमध्ये हलक्या हाताने खिल्ल्यानंतर मात्र एक धाव घेतली गेली. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. यावेळेस स्टेप आउटून फटका साधवण्याचा प्रयत्न रोहित, त्याच्या डोक्यावरनं मात्र चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या 22 ऑन बोर्ड 22. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस मात्र सुंदर दर्जेदार एफर्ट्स बघायला मिळालेत. झेल पकडला गेलाय शेखर ठाकरे. व्हॉट अ एफर्ट. अगदी पुढ्यात पडत असलेला चेंडू त्यावर मात्र अगदी झेल पकडला गेलाय आणि झालंय विकेटचं पतन. अच्युत पाटील याला जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 6, 6वा हादरा, 6वा झटका, 6 विकेटचं पतन. धावसंख्या 22. पुनश्च एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. षटक क्रमांक 3, तिसरी षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडून केली जाते. यापुढील होणारा सामना कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. दोन्ही संघ लगेच सज्ज राहायचंय. या षटकानंतर फर्स्ट इनिंग नंतर लगेच आपली नाणेफेक केली जाईल. त्यानंतर आपण अगदी मुख्य मंचावरनं या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहू शकता. तर सन्माननीय परशुरामजी गोतारणे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वाडा तथा चेअरमॅन गाते सेवा सहकारी सोसायटी. तदनंतर अगदी त्यांच्या समवेत मान्यवर सुरेशजी गोतारणे, निवृत्त मुख्याध्यापक देवगाव हायस्कूल. तदनंतर तथा आदिवासी विकास मंत्री विष्णूजी सवरासाहेब यांचे स्वीय सहाय्यक. एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या समवेत मुख्य मंचावर आपण पाहू शकाल. तदनंतर मैदानात सामना सुरू. त्या सामन्यामध्ये जर बघायला गेले तर 3 षटकांचा सामना झालाय. 3 षटकांमध्ये एकंदरीत 22 धावा ची लयलूट जरूर झाली, मात्र 6 विकेटचं पतन झालंय. यावेळेस निकेतनाच्या बॅटमध्ये चेंडू उडवला गेलाय. झेल
होईल विकेटचं पतन. सागर याच्याकडनं होणार नाहीये चुकी. व्हॉट अ एफर्ट. सुरेख अगदी मोक्याच्या क्षणी मात्र हवेत उडी मारली गेली आणि झेल पकडला गेलाय. झालं विकेटचं पतन. निकेतन याला मात्र आता जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में. नेक्स्ट बॅटर विकेट क्रमांक 7. 7व्या विकेटचं पतन झालंय. आता मात्र नवीन फलंदाज आशिष स्ट्राईक एंडवर सज्ज असेल. आशिष त्याच्या सोबतीला दर्शन मोकाशी. अगदी कोणत्याही गावाकडनं खेळताना दोन्ही खेळाडू आता पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण पाहू शकाल. 7 विकेटचं पतन जरूर झालंय. मात्र या जोडीवर या सामन्याची मदार असेल. कुठपर्यंत मजल मारली जाईल. धावसंख्या 22 ऑन बोर्ड 32. रोहित पुन्हा एकदा सज्ज असताना अगदी एक षटक जरूर हाताळलं गेलं होतं रोहित याच्या मार्फत, ज्यात त्यांनी 2 विकेटचं पतन केलं होतं. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. यस पुन्हा एकदा आशिष याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. झालंय विकेटचं पतन. पतन. आशिष यांना मात्र आता तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. नेक्स्ट बॅटर भाविक मॅन फ्रॉम लखमापूर. अगदी दर्शन आणि भाविक यांना मात्र आता कुठपर्यंत एकंदरीत या सामन्यामध्ये 10 चेंडूंचा खेळ बाकी. संघ ऑल आउट होण्यासाठी देखील 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 विकेट्स बाकी राहिल्यात. संघ ऑल आउट होईल का? धाव संख्या 22 ऑन बोर्ड 22. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. अगदी चेंडू थांबणार नाही. सुपर फास्ट सी मार रेषा पार डीप थर्डमॅन रिजन स्विच इट चौकार 4. धाव संख्या 26 ऑन बोर्ड. अगदी जर बघायला गेलं तर 26 पर्यंत मजल मारले. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते. कुठेतरी मात्र सातत्याने मोठ्या फटक्यांचा अभाव या सामन्यातून बघायला मिळतोय. एकंदरीत फक्त एक चौकार आणि षटकार या इनिंग मध्ये बघायला मिळालाय. एक ओव्हरथ्रो देखील झाला होता, त्यावर एकंदरीत 5 धावा मिळाल्या होत्या. म्हणजे फक्त 26 षटक क्रमांक 4 3 चेंडूंचा खेळ समाप्तीस आलाय. अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फलंदाज ज्याप्रमाणे ऑफ साइडच्या दिशेने शफल झाले होते, स्टंप सोडून बाहेर निघाले होते, त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजाने अगदी बरोबर हेरलं गेलं आणि फलंदाजाला फॉलो करून एक चेंडू आपटला गेलाय. तो मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. अगदी निर्धाव स्वरूपामध्ये डॉट डिलिव्हरी. 4 चेंडूंची समाप्ती झाली या षटकामध्ये. एकंदरीत 4 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात. मात्र तेवढीच काबिले तारीफला जवाब गोलंदाजी बघायला मिळते रोहित ठाकरे याच्या मार्फत. यष्टी उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 9. 9व्या विकेटचं पतन रोहित ठाकरे. व्हॉट अ बॉलिंग. या षटकात एकंदरीत 3री विकेटचं पतन त्याच्या खात्यामध्ये होतंय. तर एकंदरीत विकेटचा पंचकार केलाय. 5 विकेट एका डावामध्ये त्याने टिपल्या गेल्यात. अगोदरच्या जर डावामध्ये बघायला गेलं तर त्यानंतर जर बघायला गेलं तर मेघन पाटील यांनी 2 षटकांमध्ये 5 विकेट घेतल्या गेल्या होत्या त्यांच्या मार्फत. आता मात्र रोहित ठाकरे याच्याकडे देखील 2 षटकांमध्ये 5 विकेट घेतल्या गेल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटची विकेट गोलंदाजीसाठी मात्र जर बघायला गेला तर नवीन फलंदाज दाखल झालाय नंदन गंधर्व.
गंधर्व गुरुनाथ मोकाशी, अगदी गुरुनाथ मोकाशी यांचे सुपुत्र. एका सामन्यामध्ये आपण काल गुरुनाथ मोकाशी यांना देखील पाहिलं होतं. आता त्याच्यानंतर मात्र त्यांची पुढची पिढी, त्यांचे सुपुत्र देखील आपण मैदानामध्ये बघतोय. गंधर्व मोकाशी त्यांच्या विपक्षामध्ये जर बघायला गेले तर रोहित एका डावामध्ये 6 विकेट घेण्याच्या एक सुवर्ण संधी. मेघन पाटील याने 5 विकेट घेतल्या होत्या. फुल टॉस आणि त्याला मात्र फक्त प्लेसमेंट केली गेली. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे. व्हॉट बॉलिंग फ्रॉम रोहित पाटील, लाजवाब. एकंदरीत त्याने 9 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये. एकंदरीत जर बघायला गेले तर 12 चेंडू हाताळले गेले. त्यात धावसंख्या बघायला गेले तर 26 स्थिर, 26 या षटकात एक चौकार रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात आला होता. त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारे धाव आली नाहीये. अगदी गांधरे गावचा गोलंदाज रोहित ठाकरे ज्याने 2 षटकांमध्ये 5 विकेट जरूर घेतल्या गेल्यात. असं अंतिमचं षटक लोकेश दुपारे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. अगदी आज आपल्याला अगदी वेळेत पूर्ण स्पर्धा करायची आहे आणि या स्पर्धेचं जर बघायला गेले तर प्लेअर ऑफ द डे एक विशेष आपल्याला आकर्षक भेटवस्तू कूलर स्वरूपात असेल, जे आपल्याला लाभले. सुशांतजी ठाकरे, निखिलजी भोईर सर्व चाय पिला. अगदी पंचांकडे जोरदार अपील केली जाते. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाही होणार, कारण एकच. एकेरी धावाने मात्र जर बघायला गेलं तर स्ट्राईक रोटेशन 27. दर्शन मोकाशी मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवर असतील. अगदी पहिलं षटक दर्जेदार हाताळलं गेलं होतं रोहित याच्याकडनं. त्या कॉन्फिडन्स बघता, त्याचा आत्मविश्वास बघता त्याला दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलं. षटक क्रमांक 5 लोकेश दुपारे सज्ज असताना दुसरा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला गेला. 1 धाव घेतली गेली. एकापेक्षा जास्त धावा घेतल्या जाणार नाहीयेत. आता मात्र दर्शन मोकाशी स्ट्राईक एंडवर सज्ज असेल. पुढील 4 चेंडू तो स्वतः समाचार घेईल का? धावसंख्या 28-28. शेवटचा 4 चेंडूंचा खेळ. या पुढील होणारा सामना कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक, कुणबी 11 कर्णधार तथा सिद्धिविनायक संघ कर्णधार, श्री सिद्धिविनायक चॅम्पियन कर्णधार तथा कुणबी 11 कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. यावेळेस मात्र अगदी पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातो. यष्टीच्या समोर पकडला जात आहे आणि मात्र ऑल आउट स्वरूपामध्ये मात्र होत आहेत. एकंदरीत जर बघायला गेले तर साई ऑटोमोबाईल संघ या ठिकाणी ऑल आउट होतोय. 10व्या विकेटचं पतन. विजयासाठी 29 धावांचं गरज. 29 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 30 डिलिव्हरीज. 30 चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर 29 धावा. अगदी या स्पर्धेतील एक लो स्कोर म्हणावा लागेल. फर्स्ट इनिंग मधील एक कमी धावसंख्या झाली. 29 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. त्यानंतर लगेच जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. या पुढील होणारा सामना कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक चॅम्पियन. मी सन्माननीय परशुरामजी गोतारणे तसेच सुरेशजी गोतारणे दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. प्लीज आपण लगेच आमच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. सन्माननीय परशुरामजी गोतारणे तसेच सुरेशजी गोतारणे. श्री सिद्धिविनायक कर्णधार तथा त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी 11. अगदी मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय.
दोन्ही संघ कर्णधार आमच्या समेत दाखल झालेत. रोहित पाटील एका बाजूने कुणबी 11 संघाचा कर्णधार, तर नरेशजी गुरुजी ज्यांनी जिथून कर्णधाराचे सूत्र हातामध्ये घेतले सामने विजयी व्हायला सुरुवात झालेत. लय सापडले, सूर गवसलाय. असा परशुरामजी गोतारणे तसेच मान्यवर यांच्या शुभ हस्ते इकडे नाणेफेक केली जाते. असं मॉर्निंग कॉलिंग गेली आहे कुणबी. असं मी मान्यवरांना विनंती करेन, आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कर्णधाराकडे नाणेफेक जिंकलात. प्रथम आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथमतः आपण फिल्डिंग स्वीकारली आहे. समोरच्या संघामध्ये जर बघायला गेलं तर भरत जे आपले तुमच्या गावातलेच खेळाडू आहेत त्यांनी 50 मारली होती. आता त्यांना रोखण्यासाठी काय विशेष रणनीती आखली आहे का? रणनीती नाही काय रणनीती नाहीये, मात्र नक्कीच तुम्हाला सामन्यासाठी असतील शुभेच्छा. नाणेफेक जिंकली. प्रथमतः त्यांनी फलंदाजी स्वीकारली, क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची. अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण प्रथम फलंदाजी करताना या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती 84 धावांची. आता मात्र त्याच प्लॅटफॉर्मवर तीच रणनीती. हो नक्कीच ते 70-75 धावा करण्याची आमची रणनीती असेल. सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. मान्यवरांना मी विनंती करेन मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. सामना सुरू करायचा आहे. चला आपण जाऊयात मैदानात. दुसऱ्या इनिंगला जी सुरुवात होते, एकत्रित टार्गेट जर पाहिलं तर आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंग आपण सामना पाहतोय की ज्या संघाने आपण पाहिलं असेल की सर्व गडी बाद होताना धावसंख्या अवघी फलकावर थांबली गेली. ते 28 आणि 29 धावांचं लक्ष घेऊन आता मैदान 2 सलामीवीर जे मैदान दाखल आहेत राहुल शेनवेकर आणि त्यांच्या साथीला मात्र अगदी राजेश वलटे ही जोडी मैदानात सज्ज होती. पहिल्या षटकाला सुरुवात इथे करतील ते मेघन पाटील. बघूया पहिल्या 2 सामन्यात 2 चांगले शानदार विजय मिळवले होते या संघाने. तो अर्थातच सायटो विल संघ, तेजस ठाकरे आणि दिनेश सोनावणे सरांचा हा संघ आपण पाहतोय अगदी 2 हात करण्यासाठी सज्ज झाला मैदानातून. ते अर्थातच केव्हीआरच ब्लास्टर विवान स्ट्रायकर जे संघाला आता एक लक्ष थोडंसं सोपं असं म्हणावं लागेल. परंतु क्रिकेटमध्ये लक्ष कुठलंही सोपं नसतं, कठीण असतं. अशा परिस्थितीत बघूया पहिल्या षटकात मेघन यांची गोलंदाजी कशा प्रकारे होतीये ते महत्वाचे असेल. इथे सुरुवातीला जर 2-3 विकेट जर घेतल्या या षटकामध्ये तर निश्चित मजा येईल सामन्याला. पहिला छोडो टप्पा पडल्यानंतर थोडं समत्र निश्चितच लेग स्टिक सोडत होता. पंचांकडे दात तर मागितली परंतु पंच तटस्थ राहिलेत आपल्या निर्णयावर. ते हसमुख पाटील आणि पहिल्या चेंडूची खूप चांगली समाप्ती झाली. पहिला चेंडू अगदी खूप चांगल्यापैकी हाताळला गेला. फुडलेचा चेंडूला वापर केला गेला. चेंडू थोडीशी मात्र अगदी उंचीपल्लीत अगदी चांगल्यापैकी सरळ थेट जात होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून किंवा लेग स्टिकच्या बाजून म्हणता येईल. एक चांगलीशी सुरुवात मेघनेची होती. थोडस नक्कीच उत्साह होता त्यामध्ये, कारण एक दर्जेदार सुरुवात होतीये. विजयासाठी जरी 29 धावा असल्या तरी देखील पहिल्या चेंडूपासून अगदी चांगली इथे गोलंदाजी करायची आहे. इथून मध्ये गोलंदाजी करतायत मेघन. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा. इथे मग अगदी फ्लॅट चेंडू होता. निश्चित चेंडूला खाली पटकावला गेलाय. सरळ निघतो तो 30 मध्ये आपण फक्त मिडा रिझाला शतरक्षक अच्युत चेंडूला फील्ड करते. तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. नुकतंच इथे खातं उघडतंय वैयक्तिक आणि सांघिकरित्या. ते राहुल संपले गेलेत. मेघन प्रत्येक चेंडू अगदी चांगल्यापैकी हाताळतायत. इथे मात्र अगदी काय घडले तर नक्कीच फलंदाज त्रिपाची बाद होते. अगदी चेंडू पाठीमागून गेला आणि सरफलंदाच्या ज्येष्ठ्या वाकून गेलाय. त्यामुळे विकेट आली जी चांगली सुरुवात आपण पाहतो गोलंदाजी करत असताना त्याचं अखेर इथे यश मिळताना इथे 3ऱ्या-4थ्या चेंडूवर विकेट आली आणि फलंदाज बाद झालेत ते राहुल शेनवेकर. एक विस्फोटक फलंदाज ज्यांना मात्र इथे बाद केले गेलेत या षटकामधून 4थ्या चेंडूवर आणि पहिला गडी बाद. संघाची धावसंख्या 2. 4 चेंडू संपलेत बघा. जरी कमी धावसंख्या असली तरी देखील आम्ही नक्कीच या सामन्यातून चांगला खेळ करून दाखवू तुम्हाला. तेच दर्शवत असताना मेघन यांचा सुरेख मारा. तर नवीन फलंदाज रोहित ज्यांना आता मैदानात धाडलं गेलंय त्यांना थोडीशी बढती मिळाली आहे सामन्यामध्ये. त्यांना माहिती आहे की यांच्या संघाला
की रोहित त्यांना बॅटिंग करण्यासाठी आपण पाठवावं, कारण त्यांना बॅटिंगचे चान्सेस खूप कमी मिळाले स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे त्यांना संधी, कारण कमी धावसंख्येचा स्कोर चेस करायचा अशा वेळेस एक वेगळं धोरण स्वीकारलं आहे त्यांच्या संघ नायकांनी किंवा संघ मॅनेजर कमिटीने आणि त्यामुळे त्यांना पुढे पाठवलं ते 1 डाऊनला. बघूयात त्याचा फायदा संघाला घ्यावा लागेल, त्यांना विशेषतः घ्यावा लागेल, कारण आपण पतो क्रमवारी बदलत असते तर घाई करा. खूपच वेळ होतोय प्रत्येक सामन्याच्या मागे आणि त्यामुळे आपल्याला आजचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण करण्यासाठी थोडंसं सहकार्य लागलं पाहिजे आपला. षटकातील 5वा चेंडू होता, सामना करतात डावखुऱ्याचा जे फलंदाज रोहित, डावखुरा फलंदाज पाठवला गेला तो याच कारणापैकी जेणेकरून मेघनचे आपण चेंडू भरतो थोडंसं स्विंग करत असतात. तर बॉलिंगमध्ये त्याचा चांगलीपैकी कामगिरी केली आहे रोहित यांनी. परत आता बघूया बॅटिंगमध्ये कशा प्रकारे ते करिश्मा करतील, कशा प्रकारची ते कामगिरी करतील. पुढचा चेंडू अगदी पुश केला गेला, दिशा भरली अगदी आणि चेंडू जातोय तो थर्ड मॅन रेंजला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर आडत आहे तोपर्यंत सहज त्याने 2 धावा जो घेण्याचा मनसुबा ठेवला आणि 2 धावा सहज त्याने पूर्ण करताना आपलं वैयक्तिक खातं उघडले रोहित यांनी. तर धावसंख्या पोहोचवली फलकावरती 4 अंकावर. 5 चेंडू संपले गेले तर या षटकातून अजून एक चेंडू दाखल बाकी, जो पॉवर प्लेचा अंतिम चेंडू हाताळला जाईल. तर निश्चितच विहान स्ट्रायकर आपण जो संघ पाहतोय आज, हा संघ केव्हीआरस ब्लास्टर या नावाने खेळतोय तो विहान स्ट्रायकर संघ. आणि षटकातला आता अंतिम चेंडू, फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल केले जात आहेत, जो क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेवल ठेवला गेला आणि तिथे चेंडू फ्लॅट मारला गेला. बघा ते क्षेत्ररक्षकांचा अंदाज होता पूर्णपणे कॅप्टनचा, त्यांच्या गोलंदाजा की चेंडू तिकडे जाईल, पण तो श्रीकांत चेंडू स्टॉप केला आणि षटक देखील संपताना आपण पाहिलं की अंतिम चेंडूवर 1 धाव येतली आणि एका धावेने धावसंख्या पोहोचले फलकावर पहिल्या षटका समाप्तीनंतर ती 5 धावा. 1-5 29 धावा ज्या करायच्या आहेत, अजूनही 24 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 24 धावा. धन्यवाद सर. त्यानंतर जाऊयात मुख्य मंचावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सोहळ्याकडे. अगदी जर बघायला गेलं तर कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये अगदी वेळात वेळ काढून सन्माननीय परशुरामजी गोताडे, सूरजजी गोताडे दाखल झालेत. मी विनंती करेन कल्पेशजी स्पष्ट यांना की सन्माननीय परशुरामजी गोताडे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वाडा तथा चेअरमॅन गाते सेवा सहकारी सोसायटी यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान करायचा आहे. सन्माननीय परशुरामजी गोताडे सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, भगवी मायेची शाल तथा एक पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय गोताडे सर, परशुरामजी गोताडे यांचा शाही सन्मान होतोय. चला सामना कंटिन्यू राहिला पाहिजे चालू. नवीन षटकाला सुरुवात करत आहेत अच्युत पाटील, पुढे डावखुऱ्याचा हा गोलंदाज. थोडीशी घाई करायचा बराचसा वेळ जातोय बघा, कारण त्यानंतर आपल्याला अजून पुढचे 2 सामने खेळायचे आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच सॉफ्ट स्टंपच्या बाहेर निघाला. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय सूरजजी गोताडे साहेब यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी संदीपजी दुपारी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सूरजजी गोताडे, निवृत्त मुख्याध्यापक देवगाव हायस्कूल तथा सन्माननीय विष्णूजी सौरा साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अगदी 10 वर्ष सेवा दिली आहे त्यांनी, तेच आमचे अतिथीगण सन्माननीय सूरजजी गोताडे यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जातोय. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये अगदी वेळात वेळ काढून ते हजर झालेत, आमचा सन्मान स्वीकारतायत. त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. तर पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू अगदी ऑन साईडला फटकवला गेला, तिथे क्षेत्ररक्षक खूप दूर आहे असा पाहून फलंदाज त्यावर दुसऱ्या धावेसाठी धावत सुटले. परंतु इथे बघा काय घडलंय, काय कुठल्या प्रकारचा तिथे एकमेकाशी संवाद नव्हता आणि त्यामुळे फलंदाज धावत सुटताना रोहित यांच्या साथीला आपण पाहतो एक डावखुरा एक उजवा असे ही कॉम्बिनेशन मैदानात असेल, कारण अच्युत त्यांच्या आतापर्यंत 2 चेंडू संपले गेलेत आणि चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, जशी मेघन यांनी पहिल्या षटकातून टाकली होती गोलंदाजी करताना. तर कट्टर समर्थक जरा बाहेर या तुम्ही. चला जे अतिशय चाहते आहेत चाहत्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. जर अच्युत पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर सन्माननीय मंगेशजी पाटील यांच्याकडनं 5000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलंय. अच्युत पाटील यांच्या हॅट्रिक साठी 5000 रुपये सन्माननीय मंगेशजी पाटील यांच्याकडनं जाहीर केले जात आहेत. काय घडेल ओ टू कॉम बॉक्स दिनेश ठाकरे सर. तर नक्कीच बघा आपण आपल्या खेळाडूसाठी, कारण मंगेश पाटील सरांचा जर पाहिलं तर अगदी मोठा इतिहास आहे या संघाच्या पाठीमागे. त्यांचा नेहमीच एक आशीर्वाद असतो, त्यांचं पाठबळ असतं. तेच मंगेश भाऊंनी इथे मात्र बक्षीस लावले अच्युत त्यांच्यासाठी हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं. आणि बघा हे चाहते मनोज भाऊ त्यांना घेऊन येत आहेत, कॅच घ्या तुम्ही मागे.
परंतु या दरम्यान आपण पाहिलं असेल की षटकाला पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अच्युत चिंचगर एक्सप्रेस पुढचा चेंडू याच अगदी खोलवट टप्प्यात चेंडू चांगल्यापैकी चेंडू फटकला तिथे क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं फंबल करतायत आणि कदाचित जर हा चेंडू लगेच अडवून फेकला असता तर एक संधी बनली असती. परंतु इथे मात्र अगदी भूपेंद्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले ते एक धाव घेताना आणि याच एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय तो आता 7 या अंकावर. 29 धावांचं लक्ष असताना देखील जी झुंजारू वृत्ती आपण सध्या पाहतोय ती संघाची ती खरोखरच वाखाणण्याजोगी. कारण कमी जरी धावसंख्या असली तरी आपल्या फिल्डिंगच्या जोरावर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या संघाला अगदी निश्चितच फाईट करायची या हेतूने मात्र अगदी सगळे खेळाडू कामगिरी करतायत. ते आपल्या संघाकरता व्यान्स नगरच्या विरोधात सायटो विल संघाचे हे सर्व खेळाडू. दरम्यानला षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र अगदी चांगल्यापैकी चेंडूला कव्हर ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षक का होईना फिल्डिंग मध्ये जे सफाईदार चेंडूवर नियंत्रण करू शकलो ते अगदी चेंडूवर खरं म्हणजे झेल घेण्यासाठी धावायला पाहिजे होतं. परंतु तो एक टप्प्याने चेंडू थांबवला गेला आणि धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते ती आतापर्यंत फलकावर 8 रन. 2 फलंदाज बाद झाले 2 बाद 8 धावा 29 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. प्रत्येक धावेसाठी हा संघर्ष आपण पाहतोय. एक धाव रोखण्यासाठी देखील संघर्ष आहे एक धाव करण्यासाठी देखील संघर्ष आहे. तर या षटकातून अगदी तोलामोलाची गोलंदाजी आपण पाहतोय अच्युतची. षटकातील 5वा चेंडू याचं भूपेंद्रनी पाहिलं चेंडू ओळखला आणि पण नंतर बघा हे घाई करली जाते. क्षेत्ररक्षक वारंवार इथे घाई करताना चुका करतायत आणि त्याचा फटका मात्र संघाला बसत असताना आणखी एक धाव तिथे जोडली गेली ती धाव फलकावर. कारण थोडंसं संयम ठेवायला पाहिजे. चेंडू आपल्याकडे येतो हे पाहून थोडा वेळ थांबून मग चेंडू अडवलं पाहिजे. पण ती अगोदरच घाई करताना इथे पण पहिला मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा घेताना फलंदाजी एक धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या वाढवत नेली ती 9 अंकावर. इथून जर पाहिलं तर अजूनही 20 धावांची गरज आहे संघाला. तर डावरा आणि उजवा ही कॉम्बिनेशन असल्यामुळे फिल्डिंग मध्ये देखील सातत्याने बदलाव करावा लागतोय तो संघ नायकांना. या षटकातील अंतिम चेंडू अच्युत यांची पुन्हा आपण गोलंदाजी पाहतोय सध्या मात्र लेफ्ट हँड मारेने लेफ्ट हँड वर विकेट मारा. इथे माझा अगदी यॉर्करचा अतिशय खतरनाक गोलंदाजी केली होती या चेंडूवर आणि निश्चितच चेंडू बाहेर पडणार होता तेव्हाच पंचांनी त्याकडे दुर्लक्ष करताना इथे षटक संपलं गेला. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतोय. या 2 षटकाच्या समाप्त तर धावसंख्या पाहिली तर 29 धावांचा पाठला करताना एकत्रित 2 गडी बाद 9 धावा म्हणजे अजूनही 20 धावांची गरज येते येणाऱ्या पुढच्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू आणि 19 धावा बघा सामना अगदी नक्कीच रोमांचक बनेल. कारण एकावर पाहतोय की मेघन यांच्या चांगला पहिलं षटक संपलं त्यानंतर तर दुसऱ्या षटकाला ते सुरुवात करतील. सांघिकरित्या 3रं षटक जे आता सुरू होतंय गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू आणि 19 धावा आपले जी गरज असेल ती संघाला म्हणजे प्रत्येक चेंडू जवळपास 1-1 धाव याप्रमाणे जर खेळ केला तरी देखील संघाला हा सामना जिंकणं सोपं होऊ शकतं. ते अर्थातच सायटो विल संघाला जे आपण 20 धावांची गरज आहे कारण 29 धावांच्या गरज आहेत. 9 धावा आतापर्यंत फलकावं लागल्यात आणि 20 धावांची ही गरज असेल 18 चेंडूवर. तर सध्या आपण पाहतोय सायटो विल्स दर्शनजी मोकाशी कोणसई त्याचबरोबर तेजस ठाकरे गांधरे दिनेशजी सोनावणे मोज आणि त्याचबरोबर यश भुईर चेलपाडा यांचा मात्र हा संघ आपण पाहतोय मैदानातून खेळत असताना एक झुंजार वृत्तीची दिसते आणि तो सामना करतील नवीन षटकातून ते भूपेंद्र. मेघन षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा. इथे मात्र काय घडलंय बघूया. चेंडू टप्पापर्यंत थोडंसं खाली राहिलं जोपर्यंत अगदी थोडंसं स्टंपच्या बाहेरून निघत होता आणि त्याच्यामुळे पंचांनी बघितलं त्यावर चेंडूवर कुठलाही प्रकारचा आपला हालचाली दाखवले. चांगला चेंडू अगदी पात्रले आणि सुरेख गोलंदाजी ती मेघन करतात. आज दिवसभराचं जर पाहिलं तर मेघन यांची खूप मेहनत आहे या संघाच्या यशामध्ये. कारण त्यांनी संपूर्ण पहिल्या सामन्यापासून पाहिलं असेल तर एक दर्जेदार खेळ केले गोलंदाजी करताना बॅटिंग करताना आणि फिल्डिंग करताना. धन्यवाद. मेघन यांच्या हॅट्रिक साठी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक मंगेश पाटील यांच्याकडनं जाहीर केलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन प्रसाद गोतारणे यांना सलामी देणारा हा उत्तुंग षटकार दॅट्स यूज 6. तर षटकार तर आलाय नक्कीच. भूपेंद्र भोईर अगदी बाहुबली षटकार ठोकला गेला आणि षटकार नक्कीच संघामध्ये आपण जिवंतपणा आणलं तरी कारण आतापर्यंत जर पाहिलं तर थोडेसे धावा खेळण्यामध्ये थोडंसं संघाला स्ट्रगल करावं लागलं होतं. आता मात्र ओरपी चेंडू मिळाला पुरेपूर फायदा उचलला आणि चेंडूला लाफ करून दिलं ते सीमेरेषे पलीकडे षटकार. त्यामुळे संघाची धावसंख्या पोहोचले फलकावरती आता या खेळामधून ती 15. मेघन विचार करत असतील की आपण शॉर्ट पिच चेंडू टाकला परंतु भूपेंद्र सारखा तडाखेबाज फलंदाज जो कधी आपण समोरच्या फलंदाज गोलंदाजाला स्थिरावू देत नसतो. बरोबर मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज आणि ते मात्र फुलटॉस दिला. या फुलटॉसवर देखील अगदी खरपूस फायदा घेताना चेंडूला पुन्हा एकदा मात्र लेफ्ट केला जात आहे आणि पुन्हा एकदा चेंडू गेलो त्याच एरियामधून षटकार करता बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा
कॅच मला वाटतं घेतला तर असं वाटलं की झेल सुटला गेला, परंतु अगदी चेंडूवर नियंत्रण केलं गेलं, इकडे आम्हाला दिसत नाहीये आणि चेंडूवर निश्चित झेल घेतला गेलाय. तर एक चांगला झेल टिपला गेला. फलंदाज मात्र बाद होताना अगदी मेगन याची खुशी इथे आता दिसली नुकतीच चेहऱ्यावर. परंतु भूपेंद्र भोईर यांचं हे वादळ शांत केले पुढच्या चेंडूवर ते मेघन यांनी आणि सफलता मिळवताना हा तिसरा गडी बाद होतोय संघाचा. तर 3 बाद व्यान स्ट्रायकर संघाची जी स्ट्रगल आपण पाहतोय सध्या मैदानातली 29 धावा करण्यासाठी मग त्यांचे हे चाललेले प्रयत्न आहे, संघर्ष आहे त्यांचा, तो आतापर्यंत जाऊन पोहोचल्या फलकावर त्या 15 धावा. तर अजूनही पाहिलं तर 15 धावांची गरज आहे, 29 धावांच्या गरज आहेत सामन्यातून. 14 धावांची अजूनही गरज आहे, कारण 15 धावा झाल्या फलकावर 29 धावांचं लक्ष असताना नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत ते भूषण. तर आपण या खेळाला नेहमीच घाते संघासाठी खेळताना पाहिलेलं असले बऱ्याच वेळा. एक चांगलं क्रिकेट ते खेळत असतात आणि त्याचा सामना करतील पुढच्या चेंडूचा. हो हो, यावेळेस मात्र चेंडूने अचानक उचली घेतली, त्यावर फलंदाजांना अंदाज आला नाही चेंडूचा, पण तो चेंडू अगदी लेफ्ट गेला, तो एसटीच्या मागून एसटीच्या वरून गेला, बंड गेला लेग स्टिकच्या वरून एसटी मागे डॉट स्वरूपात. तर चांगल्यापैकी ही पण हा संघर्ष पाहतोय मेघरींचा. सहजासहजी समोरच्या फलंदाजाला अगदी चांगले स्ट्रोक मारून द्यायचे नाही याच हेतूने गोलंदाजी करत असतात. आणि आता देखील एक चांगली गोलंदाजी हाताळताना चेंडू संपला गेलाय 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. पुढचा चेंडू इथे मात्र अगदी पायाला लागून चेंडू मागे निघतोय शॉट लेगला आणि त्यावर देखील एक सिंगल धाव. पंच हसमुख पाटील लेग बाईचा इशारा देत आहेत. एक अवांतर धावेने संघाची धावसंख्या आता पोहोचली 3 धावफलकावर 3 गडी बाद 16 धावा. अजूनही 13 धावांची गरज आहे संघाला विजयासाठी. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची आवश्यकता, असं हे समीकरण सध्या राहिले. सोपं समीकरण आहे, बॉलास 1 धाव. तर या षटकातला आता अंतिम चेंडू. मेघन आपला कोटा मात्र इथे बघूया पूर्ण करतील या अंतिम चेंडू टाकल्यानंतर. चला थोडस घाई करा. तीन बाद 16 धावा. मात्र फिल्डिंग मध्ये पण सेटअप पाहतोय, कारण ते शतक डीपला पाठवला गेला. रोहित एक मोठे फटके मारण्यात नेहमीच कामगिरी करत असतात आणि यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका मारताना जिथे शतक उभा केलाय तिथेच मात्र झेल गेला होता, पण तो अगदी हवेत उडी मारून हा चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी हवेत उडी मारली होती. अशा वेळेस बघूयात नेमकं काय घडलंय. पंच काय झालं, चेक मात्र केलं ते थर्ड अमेंडमेंटकडे हा निर्णय पाठवला गेला आहे. बघूया नेमकी हवेत उडी मारली त्यावेळेस पाय लागलं होतं का बॉल जेव्हा हातात असताना, ते मात्र तिथे चेक केलं जात आहे. नक्कीच एफर्ट चांगले लावले तिथे क्षेत्ररक्षकांनी. चला फिल्डिंग लावून घ्या, आपण वेळ घालू नका. फिल्डिंग करण्याचे संघ खेळाडू आपण तयार राहायचं द्यायचं आपल्या जागी. तर सेफ आहे, जला फटका अगदी सेफ म्हणा गेलं, आतमध्ये चेंडूला अगदी स्टॉप केलं गेलं आणि त्यामध्ये ज्या धावा आल्या त्या पकडल्या जातील मैदानातल्या. नुकतंच पाहिलं असलेलं पण धावसंख्या पोहोचते 17 वर, म्हणजे आता 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. चला शेवटची 2 षटकं बाकी आहेत मैदानातली. सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळतो. अगदी कमी जरी लो स्कोरिंग असला सामना तरी कडवई अशी लढत पाहायला मिळते. ती साई टोलवी संघाकडून देखील अप्रतिम नजराना. तर चौथं षटक सुरू करण्यासाठी स्वतः मात्र कॅप्टन आपण पाहतोय लीड करतात संघाला, ते निकेतन पाटील. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. सामना अगदी रोमांचकता इथे पाहायला मिळते. प्रेक्षक अशाच प्रकारचे प्रेक्षकांना सामने आवडत असतात. प्रेक्षणीय सामने
तर सुरुवात तर होणार आहे या पहिल्या चेंडूला, कारण सामना आपण समोरच्या बद्दल पाहतोय रोहित, ज्यांनी मगाच्या षटकातील अंतिम चेंडूवर एक धाव घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. थोडीशी घाई करा, बराचसा वेळ जातो बघा. आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रात हे सगळे सामने उरकायचे आहेत, परंतु वेळ संपला जातोय आणि त्याप्रमाणे सामने अजून संपले नाही. षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र अगदी जबरदस्त हा फटका आणि चेंडू कडक शॉट. चेंडू मात्र आरपार सीमेपार षटकार, उद्योग षटकार. रोहित यांचा हा अतिशय जबरदस्त जलवा पाहायला मिळाला. चेंडू आपण बघितलं की शॉर्ट पिच मिळाला आणि पुरेपूर फायदा उचलताना चेंडू लॉफ केलं गेलं सरळ ते सीबी पलीकडे षटकारा करता 6. या 6 धावांनीच संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली गेली. ती धावफलकावर आता मात्र 6 धावांची गरज. तर अजूनही पहिल्या तर 11 चेंडू बाकी आहे. 11 चेंडू तर 6 धावांची आवश्यकता. सामना लवकर फिनिश करायचा हेतूने मात्र अगदी रोहित यांना बढती दिली गेली होती आणि खरोखर चांगलं ते क्रिकेट खेळतायत या संघासाठी. पुढचा चेंडू स्विच हिटचा फटका, इथे मात्र चेंडू सरळ सीमा पार, बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि कर्णधाराच्या विरोधात मात्र अगदी चांगल्यापैकी ते फटकेबाजी केली गेली आहे. 2 चेंडूवर एक मोठे स्ट्रोक पण पाहिले, एक षटकार नंतर चौकार. आता 2 धावांची गरज. सामना लवकरात लवकर संपवा, वेळ वाचवावा या हेतूने मात्र नक्कीच फलंदाज देखील इथे पण कामगिरी पाहतोय, कारण सगळं लक्ष होतं ते 29 धावांचं. आतापर्यंत धाव संख्या पोहोचते फलकावरती 27-27 आणि रोहित यांना बढती देण्याचं काम मात्र अगदी जे केलं ते अगदी सगळ्यासाठी अतिशय अनुकूल ठरलं आहे. याच फलंदाज आपण पाहिलं असेल की आता परत 16 धावांची अगदी चांगली खेळी सजवत आहेत मधात ते. 2 चौकार, 1 षटकार आणि पुढच्या चेंडूला अगदी हलकेसे पुश केला आणि त्यावर फलंदाज 2 धावांचा मनसुबा आणि इथे जर 2 धावा तर संघ नक्कीच विजयी होईल आणि 2 धावा पूर्ण करताना संघ विजयी झाला आहे. खूप खूप आपला अभिनंदन. अगदी कमी वेळामध्ये आणि 4थ्या षटकात हा विजय साकार करताना अगदी शेवटचे 9 चेंडू बाकी राहिले ते सामन्यातले आणि बाजी मारली आपल्या संघासाठी. अगदी खूप खूप अभिनंदन. वैयक्तिक 18 धावा आणि 5 विकेट हा पराक्रम केला या सामन्यासाठी ते रोहित यांनी. चला रोहित, आपण लगेचच बक्षीस घेण्याकरता यायचे मॅन ऑफ द मॅच. एकाच गोलंदाजी 5 विकेट घेण्याचा करिश्मा आपण पाहतो इथे केला गेला तो रोहित यांच्या